शिवसेनेच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाचे नागपूरचे माजी जिल्हा प्रमुख बंडू तागडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात प्रवेश केला। हा प्रवेश गुरुवारी 15 मे 2025 रोजी मुंबईत शिंदे यांच्या उपस्थितीत झाला। या घडामोडीमुळे विदर्भातील ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। काय आहे हे पूर्ण प्रकरण, चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार प्रेक्षकांनो, मी नील सोनार आणि आपण पाहत आहात बोल एमएच। बंडू तागडे हे नागपूर आणि विदर्भात शिवसेनेचे मोठे नेते म्हणून प्रसिद्ध आहेत। त्यांनी ठाकरे गटात अनेक वर्षे महत्त्वाची भूमिका निभावली, पण पक्षांतर्गत काही नाराज्या आणि बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे। त्यांच्यासोबत भंडारा जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट रवी वाडाई यांनीही शिंदे गटात प्रवेश केला। या प्रवेशाने शिंदे गटाचे विदर्भातली ताकद आणखी वाढेल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तागडे यांचे स्वागत करताना म्हटलं, बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना आम्हीच पुढे नेत आहोत। बंडू तागडे यांच्यासारखा अनुभवी नेत्यामुळे आम्हाला आणखी बळ मिळेल। शिंदे गट विदर्भात आपली पकड मजबूत करण्यासाठी अशा प्रवेशांवर भर देत आहेत। यापूर्वी ठाकरे गटातील अनेक नेते शिंदे गटात गेले आहेत, ज्यामुळे ठाकरे गटासाठी अडचणी वाढत आहेत। बंडू तागडे यांचा शिंदे गटात प्रवेश हा ठाकरे गटासाठी मोठा झटका आहे। विदर्भ हा शिवसेनेचा पारंपरिक गड राहिला आहे। तागडे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या जाण्याने ठाकरे गटाची संघटना कमकुवत होण्याची भीती आहे। आगामी निवडणुकांवर याचा परिणाम होऊ शकतो, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। तुमचं काय मत या पूर्ण प्रकरणावर? तुम्हाला खरंच वाटतं का की विदर्भ आता शिंदे यांचा होणार आणि उद्धव ठाकरे यांच्या हातातून विदर्भ सुटणार आहे? तुमचं मत आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच कळवा आणि अशाच व्हिडिओंकरिता सबस्क्राईब करा बोल एमएच या आपल्या YouTube चॅनलला।